शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण शिल्लक राहिलेल्या भातापासून फोडणीचा भात बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य हा बघा, फोडणीचा भात असा छान मोकळा करून घ्यायचा। त्यात टाकण्यासाठी शिमला मिरची, तुमच्याकडे ज्या भाज्या उपलब्ध असतील घरातल्या त्या टाकल्या तरी चालेल। माझ्याकडे शिमला मिरची होती म्हणून शिमला मिरची, थोडासा मटार घेतलाय मी, आणि लसूण आणि मिरची ठेचून घेतली, आलं लसूण मिरची। त्यात टाकण्यासाठी थोडेसे शेंगदाणे, वरतून टाकण्यासाठी कोथिंबीर आणि 2-3 चिरून घेतलेले कांदे, कढीपत्ता, फोडणीसाठी हिंग आणि राई। चला तर मग आता आपण फोडणीचा भात बनवूया। हे बघा, आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्यात राई चांगली तडतडू द्यायची। तर आपण हे ठेचून घेतलेलं लसूण, अद्रक आणि मिरची, हिंग, कढीपत्ता, भरपूर घालायचा। मटार, शेंगदाणे, आता छान परतवून घ्यायचं। हे बघा, आता छान आपली फोडणी खमंग झाली। आता आपण 2-3 चिरून घेतलेले कांद्याला कांदा जरा चांगला टाकायचा। जसे आपण पोहे बनवतो त्याचप्रमाणे आपण हा फोडणीचा भात बनवणार आहोत। हळद टाकून घ्या, शिमला मिरची छान लागते भातामध्ये। गाजर असलं तर गाजरही टाकू शकता। इथे मी मटार आणि शिमला मिरची टाकली आहे, छान लागतो भात खायला, आणि भात वाया पण जात नाही, आणि नाश्त्यासाठी चवीला पण छान लागतो हा भात, आणि झटपट होतो। भातामध्ये मीठ आहे, आपण याच्या पुरताच मीठ टाकणार आहोत, कांद्यापुरतं। आता आपण 5 मिनिटं झाकण ठेवून देऊ। आपण बघूया, बघा आपली मिरची पण छान वाफून आली आहे। फोडणी आपली छान झाली खमंग। थोडीशी कोथिंबीर टाकून घेते, 2 मिनिटं परतवून घ्यायचं। फोडणीमध्ये कोथिंबीर छान लागते। आता आपण हा भात मोकळा करून घ्यायचा, छान दाणे दाणे असा। थोडी एक चांगली दणदणीत वाफ द्यायची। हे बघा, झाला आपला भात, फोडणीचा भात छान चविष्ट लागतो। यात तुम्ही लिंबू पिळलं तर झालं आपलं लेमन राईस तयार झाला। तर आता आपण सर्व करून घ्या, असं मोकळा झाला पाहिजे छान। हे बघा, तयार झाला आपला फोडणीचा भात। आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ, आणि थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं। हे बघा, तयार झाला आपला फोडणीचा भात। चवीला तर अप्रतिम लागतो, आणि शिल्लक राहिलेला भात पण वाया जात नाही, आणि चवीला पण छान लागतो। की आम्ही तर मुद्दाम जास्तीचा भात करून ठेवतो, कारण आमच्या घरात हा फोडणीचा भात सर्वांनाच आवडतो।
आपल्याला रोज रोज पोहे उपमा खाऊनही कंटाळा येतो ना, अशा वेगळ्या पद्धतीने आपण जरा करून बघायचं आणि चवीला पण खूप छान लागतो फोडणीचा भात. चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.